ಆಕಾಶವಾಣಿ ಮಂಗಳೂರು ಕೊಂಕಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ನಮಸ್ಕಾರ ಶ್ರೋತೃ ಬಾಂಧವನು. ಆಮ್ಗೆಲೆ ಆಯ್ಚೆ ಸಂವಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತೂ ಕೊಡಿಯಾಲ್ಚೆ ಕಸ್ತೂರ್ಬಾ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜು ಹಂಗ ಪೀಡಿಯಾಟ್ರಿಕ್ಸ್ ವಿಭಾगाचे असोसिएट प्रोफेसर आणि अश्विनी पॉलिक्लिनिक हांगा कन्सल्टंट पेडियाट्रिशियन जावन सुमार 12 वर्षदकोनू प्रॅक्टिस करता सुचे डॉक्टर मानस एम शानभोग हंगेल संगात चलचे संवाद ऐकूया. संवाद चलायसून दिता ती चेतना नायक के हनी. आकाशवाणी ऐकत सुचे सकड आमगेले श्रोत्रांक नमस्कार करता. आजी आमगेल संगात आकाशवाणी स्टुडिओ अंतू कोडियालचे कस्तूरबा मेडिकल कॉलेजू हांगाचे शिशुवैद्य म्हळ्यार पीडियाट्रिक्स विभागाचे असोसिएट प्रोफेसर आणि सुमार 12 वर्षदकोनू वैद्यकीय वृत्ती प्रॅक्टिस करता नाव पाविले डॉक्टर मानस एम शानभोग हांकां आमगेले श्रोत्रालय आणि आकाशवाणी तर्फेन प्रीतीचे स्वागत करता. डॉक्टर मॅम नमस्कारू. नमस्ते. ह्या संदर्शन कार्यक्रमाक तुमकां प्रीतीचे स्वागत करता. धन्यवाद. डॉक्टर मॅम, अवसुले गर्भादुकोनू भायरी प्रपंचाक येवचे नवजात शिशुले आरोग्य कशी असता आणि अवसुले पात्र कशी असूका पडता. नमस्कारू. सक्कडांक मुगेले हृदपूर्वक नमस्कारू. गर्भादुकोनू भायर येवचे चेडू किशें आसता म्हळ्यार गर्भांतू एक बेच्च वातावरण आसता अवसूल गर्भान चेडा नासतना. सो त्या चेडू एक पंत भायर येयले तेन्ना सडन मस्त चेंजीस जाताची. फस्ट चेंज आमकां एज अ पिडियाट्रिशियन आमी वेरी इम्पॉर्टंट वेट कोन आसचें म्हळ्यार चेडू रडत की ना म्हणून. म्हळ्यार द फस्ट क्राय ऑफ ए न्यूबॉर्न बेबी म्हळ्यार द फस्ट ब्रेथ म्हणचे आमी. त्या फस्ट ब्रेथ इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हळ्यार बेबीक ब्रीथ घेतले कुडले इन दी बॉडीन तो ऑक्सिजन मुवमेंट जाता आनी इट रिचेस द वायटल ऑर्गन्स. सो गर्भांत आसतना ऑक्सिजन बाकी पुरा न्युट्रियंट्स पोषकांश पुरा प्लेजंटा म्हणून एक स्ट्रक्चर आसता ताजेन मेळटा. बट आफ्टर बर्थ त्या पुरा मागीर बेबीन हिमसेल्फ ऑर हरसेल्फ करका पडटा. तशी गर्भा भितरी एक वार्म कम्फर्टेबल एटमॉस्फियरांत आशिल्ली बेबी सडन भायर येयली तेन्ना मस्त रिती चेंजीस जावचे आसताची. एक म्हळ्यार बेबी रडता, मागीर बेबील श्वास घेवचे किशें आसता तें आमी पळयताची, मागीर बेबील हार्ट बीट किशें आसता तें पळयताची, कलर पळयताची, मागीर बेबील टोन म्हणटाची म्हळ्यार हात पांया मुवमेंट्स किशें आसा त्या इतलो पळयताची. त्या इतलो पळोवन मागीर आमी नेक्स्ट स्टेप घेताची. तांतू थोडे बेबीस टायमा फूड डिलिव्हरी जातात. एक डेट दिल्लो आसता, ते डेट दिल्लो आसचे डेट कंप्लीट जावन डिलिव्हरी जावच्याक आमी टर्म बेबी म्हणटाची. म्हळ्यार 9 मास कंप्लीट जाला म्हणून. ताज्या पशी फूड डिलिव्हरी जावचे म्हळ्यार 37 वीक्स म्हणून आमकां कट ऑफ ते क्रायटेरिया प्रकार 37 वार गर्भ जाल्ले फूड डिलिव्हरी जाल्यार आमी ताका प्रिटर्म बेबी म्हणटाची. हे टर्म बेबीचे आनी प्रिटर्म बेबीचे विंगड टायप ऑफ प्रॉब्लम्स आनी आसताचे ते आमी एनकावंटर करताची. ते एंटिसिपेट करून ताका एप्रोप्रिएट आमी ट्रिटमेंट दिवका पडटा. तुमगेले दोन्ही प्रश्न म्हळ्यार एक अवसूल पात्र किशें आसता म्हणून. सो हांव सांगचें म्हळ्यार एक्चुली एक गर्ल चायल्ड जाल्ले नंतर गर्ल चायल्ड एज्युकेशन जावन तिगेल न्यूट्रिशन इम्पॉर्टंट. एक पंत वाडीक जावचे फूड तिगेले बेजीक एज्युकेशन प्लस हर न्यूट्रिशन बोथ आर इम्पॉर्टंट. ते एक जातरी तिगेल वॅक्सिनेशन स्टेटस त्या पुरा सम आसल्यार मागीर अरावंड द टायम ऑफ कन्सेप्शन म्हळ्यार एक प्लॅन्ड प्रेग्नन्सी आसल्यार त्या टायमार फोलिक ॲसिड म्हणून एक टॅबलेट आसता. ते कसं म्हळ्यार मल्टीविटमिनाचे एक पार्ट ते युजली घेवचे पडटा. ते घेतल्यार थोडे न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स म्हणून आमकां रोग आसा ते येवचे प्रिवेंट जाता. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो एक सेंटन्स सांग तुमकां, फोलिक ॲसिड स्टॉल बिसायड मॅरेज हॉल म्हणटाची. म्हळ्यार हर्डिके जावचे हॉला लागीं फोलिक ॲसिड स्टॉल दवरका इताक दवरता म्हळ्यार 50 स्टॉल आनी आमी पळयताची त्या इता दवरका म्हळ्यार ते आसल्यार the lady is reminded that she has to take folic acid before planned conception. That is because neural tube defects म्हणून प्रिवेंट जाता. न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स म्हळ्यार आमगेले ब्रेन स्पायनल कॉर्डान थोडे अबनॉर्मेलिटीज जाता. पुरो जाणां जाता म्हणून कोणाक ते डिफिशियंट आशिल्ले तांकां जावचे चान्सेस आसता. हे नवजात शिशुले आरैके कसले अगत्य जावन आसता. ಓಕೆ, ನವಜಾತ ಶಿಶು ಟೈಮ್ ಅತೇಕ ಬೇಬಿ ಜಲ್ಲಲ್ ನಂತರ ಫಸ್ಟ್ 28 ದಿವಸ ಆಜಿ ಡೆಲಿವರಿ ಜಲ್ಲೆ ಮುಂದೆ ಧರ್ಲಾರಿ ಫಸ್ಟ್ 28 ದಿವಸ
आमी नवजात शिशु पिरियड म्हणटाचे ऑर नियोनेटल पिरियड म्हणटाचे. हे फस्ट 28 डेसांतू भारी मुख्य चेरडाल केअर घेवचें. इता म्हळ्यार आतां जगतांत आमी ओवरऑल चेडूवाले मॉर्टॅलिटी म्हणल्यार डेथ रेट्स पळयल्यार हायेस्ट डेथ रेट्स आसचे द फस्ट 28 डेसांतू. This first 28 days and jawche deaths they contribute significantly to the overall pediatric mortality. ताई ताक म्हळ्यार बेबी जालेल कुडले गर्भ हांव सांगिल्लें म्हण की गर्भांत आशिल्लो आराम एटमॉस्फियर आदुकून वार्म एटमॉस्फियर क्लीन एटमॉस्फियर आदुकून भायर येता. भायर आयले कुडले वारांतू बेबीन विंगड कसले एक्स्ट्रा तांकां फूड आनी दिला री फीड मिल्क कसले दिला तंतू जावचे अशी वेरियस रितीन इन्फेक्शन्स आनी जावचे चान्स आसता. सो त्या कारणां दुखून फस्ट 28 डेज भाळ इम्पॉर्टंट. तंतू केअर घेतना कसं घेताची म्हळ्यार फस्ट आमी डिलिव्हरी जालेल कुडले एज ए पिडियाट्रिशियन आमी कसं करता म्हळ्यार बेबीक फस्ट डिलिव्हरी जाल्ले कुडले आंगात बाबाक उद्दा आनी लागील आसता म्हळ्यार युट्रसांत भितर आशिल्ली त्या पुरो आमी क्लीन करताची वार्म करून ड्राय करताची आनी त्या ड्राय करून बेबी रडतास की ना त्या पुरो हांव सांगलो त्या पुरो पळयताची. त्या पुरा जातरी बेबीक मोस्ट इम्पॉर्टंट म्हळ्यार मदर आवट टू स्किन कॉन्टॅक्ट म्हणटाचे म्हळ्यार बेबील स्किन आनी मदराल स्किन टच जावची तशी बेबीक मदराल चेस्टार दिताची. तेन्ना कसं जाता स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट जाता बॉन्डिंग जाता आनी इट हेल्प्स फॉर ब्रेस्ट फिडींग. सो ब्रेस्ट फिडींग म्हळ्यार अमृत म्हणून सांगचे बेबीक ते व्हेरी इम्पॉर्टंट. सो ते आमी इनिशिएट करताची. आणि डॉक्टर मॅम नवजात शिशूंत रोगनिरोधक शक्ती असतं की आम्ही कशी त्या एक चरडांतू वड्डो येतं. नवजात शिशुवांतू रोगनिरोधक शक्ती म्हळ्यार औषधून खंयच ट्रान्सफर जाला औषध आंगांत कसं अँटीबॉडीज आसता. अँटीबॉडीज म्हळ्यार एक प्रोटीन अंश टायप आसता. आमकां खंयचें इन्फेक्शन जाल्यार आमगेली बॉडी त्या इन्फेक्शनाक रेस्पॉन्ड करून अँटीबॉडीज म्हणून प्रोड्यूस करता. सो त्या औषधे आंगांत आसता त्या ब्लड प्लेजंट मुखांतर बेबीक येवन पावता. सो औषधूक खंयचे रोगनिरोधक शक्ती आसता बाय अँड लार्ज बेबीक ते येता. प्लस सेकंड स्टेज ऑफ रोगनिरोधक शक्ती म्हळ्यार आतां व्हडलें सांगिल्लें म्हणून की ब्रेस्ट फिडिंगांत मस्त अँटीबॉडीज प्रोटेक्टिव्ह सेल्स एन्झायम्स पुरो आसताची. त्या मस्त रोगाक फायट करचे तशी तांतू अंश आसता त्या दोनी. वॅक्सिनेशन BCG अशा पुरो ते एक त्या चेडवांक कितलेक मुख्य जावन आसता. ಕೆಲವು टायमार तांकां माहिती मेळना एक ಕೆಲವು स्किप करता ती हाचे परिणाम कसे नासता. वॅक्सिनेशन म्हळ्यार आमगेले एक चेडू भायर येयले नंतर लॉट ऑफ इन्फेक्शियस एजंट्स आसताचे आमगेले सुत्तू वाऱ्यांत आसच्या पुरो उदकांत आसच्या पुरो आमी खावचे फुड्डांत आसच्या पुरो त्या पुरा जर्म्स मस्त म्हळ्यार क्रिमी किटाणूಗಳು त्या पुरा मस्त रितीन इन्फेक्शन्स आनी करताचे. तांतू मारणांतीक इन्फेक्शन्स थोडे आसाची पोलियो मागीर तुमगेले डिप्थिरिया पर्टुसीस वूपिंग कॉफ म्हणटाची पुरा म्हणटाले त्या पुरा मारणांतीक इन्फेक्शन्स. सो त्या पुरा प्रिवेंट करचे खातीर वॅक्सीन दिवचे अत्यगत्य. सो डॉक्टर्स आमी कसं करताचे एट द टायम ऑफ डिस्चार्ज आतां एक बेबी डिस्चार्ज जाताना अवसूल ताई कार्ड असो ना जाल्यार वॅक्सिनेशन कार्ड म्हणून आसता हॉस्पिटल्सांतू त्या तांतू आमी माहिती आसता कितल्या टायमाक येवन खंयचे वॅक्सीन घेवका. सो बर्ताक आमी दिवन पेटयताची मागीर नेक्स्ट 6 वाराक येवचे कडेरी 10 वारू कडेरी 14 वयक तिशी जालेल कुडले तांणी येवन वॅक्सिनेशन इधर गव्हर्मेंटांतू जाल्यार प्रायवेटांत येवन तांणी वॅक्सिनेशन घेवका पडटा. कसले घेवका की म्हळ्यार ह्या वॅक्सिनेशन दिल्यार ऑल दीज इन्फेक्शन्स येवचे प्रमाण उण जाता आनी बाय चान्स एक वेळा इन्फेक्शन आयल्यार ताजे सिरियसनेस उण जाता. सो वॅक्सिनेशन दिवचे अत्यगत्य. वॅक्सिनेशन दिनी जाल्यार इन्फेक्शन जावन ताजे अगेन प्रॉब्लम जावन त्या पुरा मस्त रितीन प्रॉब्लम जावचे चान्सेस. आतां चेडवालांतू नवजात असो व्हड चेडू आसून ते आमी आतां फिवर म्हळ्यार तापू एक फ्रेंड एक इम्युनिटी हें बिल्ड करता म्हणचे आमी एक आयकलें ते डॉक्टर मॅम हें सत्य वा. आनी आमी खंयचे प्रायवरेन चेडूवाला ताप निर्लक्ष्य करूंक ना. आमगेले ह्युमन बिंग्स जाले एक नॉर्मल बॉडी टेंपरेचर एक आसता. नॉर्मल बॉडी टेंपरेचर 36.6 ಡಿಗ್ರಿ ಸೆಲ್ಸಿಯಸ್ ದುಕುನು 37.2 ತಾಯಿ ಮಣಿತ್ ಡಿಗ್ರಿ ಸೆಲ್ಸಿಯಸ್ ತಾಯಿ ಟೆಂಪರೇಚರ್ ತಾಯಕ ನಾರ್ಮಲ್ ಬಾಡಿ ಟೆಂಪರೇಚರ್. ವೆನ್ ಬಾಡಿ ಟೆಂಪರೇಚರ್ ಚಡ್ जाता ದಟ್ ಈಸ್ ಕಾಲ್ಡ್ ಫೀವರ್ ಆರ್ ತಾಪ್. तापू इज ए सायन ऑफ इन्फेक्शन. सो ताप कोणाक आस म्हण जाल्यार एक चेरडाक ताप आयला और एक हड्डांक कोणाक ताप आयला म्हळ्यार त्या बॉडी सिग्नल करचे कसं म्हळ्यार तुमकां कसकी प्रॉब्लम आसा म्हणून. सो कसो प्रॉब्लम म्हळ्यार मोस्ट कॉमन प्रॉब्लम म्हळ्यार इन्फेक्शन. इन्फेक्शन म्हळ्यार सोंकू त्या इन्फेक्शन व्हायरसान आसच्या पुरो बॅक्टेरिया दुखून आसच्या पुरो और पॅरासायट आमगेले मलेरियल पॅरासायट म्हणटाची ताजी नासच्या पुरो. सो ते एक ग्रूप मेजॉरिटी ऑफ ग्रूप इज इन्फेक्शन. आनी एक ग्रूप आसा सेकंड ग्रूप म्हळ्यार इन्फ्लमेशन म्हणटाचे म्हळ्यार आंगांत खंय सूज आसल्यार तांतू
मस्त टायप डिसीजस आसाची. चेडवान ते जाता, अडल्ट्सान ते जाता. आर्थरायटीस म्हणून आयकला आसच्या पुरो तुमी, सूजी, इडियोपॅथीक जुवेनायल आर्थरायटीस म्हणटाची, कवासाकी डिसीज म्हणटाची, मस्त बग डिसीज आसाची. तांतूय ताप येता. थर्ड वन लो फीवर. युजली तुमकां इवन अस्तमांत येता. अस्तमांत लो ग्रेड फीवर बिकॉज अस्तमांतय आंगांतू सूज आसता, लंग्सांत इन्फ्लमेशन म्हणटात, सो तांतूय येता. फोर्थ रॅर इन सम डेंजरस डिसीजस म्हळ्यार तुमगेले ब्लड कॅन्सर जो लिम्फोमा म्हणटाचे, तांतूय ताप येता. बट बाय एंड लार्ज फस्ट केन्ना एक चेडवाक फीवर आयला म्हणजे जाल्यार ते एक तुमकां मेसेज की सम इन्फेक्शन आयला, खंयची एक सोंक आयला. व्हायरसान आसच्या पुरो, बॅक्टेरियान आसच्या पुरो, ऑर पॅरासायट आसच्या पुरो. गडपुडेन ते टायम ताप आयले नंतर घरकड केन्ना एक तापाक औषध पॅरासिटामॉल दवन घेवका ऑलवेज, आनी ते एप्रोप्रिएट डोजारी एक डोस दिवन तुमी कुडले तुमगेले चेडवाल डॉक्टरा लागीं ना जनरल प्रॅक्टिशनरा लागीं वचून फस्ट कन्सल्ट करचे लायक. एस्पेशली चेडवांक, इता म्हळ्यार चेडवांक कसं जाता म्हूण चड सांगू कळना. सो तेन्ना डॉक्टरान पळोवन एसेस करून कसं जाल्ला म्हणून एक डायग्नोसीस कोरीत. सो बाय एंड लार्ज खंयचे एजारी ताप आयला म्हणून मस्त नेग्लेक्ट करूं वच्चानच. ಡಾಕ್ಟರ್ ಮ್ಯಾಮ್ ಅತ್ತ ಸಾನ್ ಪ್ರಾಯಂತೂಚಿ ಬೊಜ್ಜು ಮಸ್ತ್ ಪಳೆತ ಸತಿ ಹಾಕ ಕಾರಣ ಕಸನೆ फुडें कालांतू आमगेले देश इंडिपेंडन्स जातरी, स्वातंत्र्य जातरी माल न्यूट्रिशन प्रॉब्लम मस्त आशिल्ले. माल न्यूट्रिशन म्हळ्यार बॅड न्यूट्रिशन म्हणून अर्थ. सो बॅड न्यूट्रिशनान तूं दोन स्पेक्ट्रम आसा. एक सायड फूड दुखून पुरा जाणांन पळोवन आयले अपौश्टिकते म्हळ्यार चेडू सपूर जावन आसचे, वेट ताजे बाल हायट ते पुरो भार येवन आसता, ते अपौश्टिकते म्हण ताची. आनी एक एंडा स्पेक्ट्रमान ताचे ओबिसिटी ऑर तुमी म्हणल्यार बोज्जू. ताका मस्त कारण आसा. आतां आमी दोनी पळयताची जाल्यार बोज्जू हुगूर सिटीसांतू, स्पेशली आमी चड इकॉनॉमी लायक आशिल्ल्या स्टेट्सांतू चड येता. ताजें कारण कसं म्हळ्यार एक चेडवाले सेडेंटरी लायफस्टायल म्हणटाची, म्हळ्यार फुडें कालांत आमी पुरा भायर वचून क्रिकेट खेळचे, फुटबॉल खेळचे, बॅडमिंटन खेळचे असेल पुरा गेम्स चड आशिल्ले. आज कालांत कसं जाला चेडूं घरांतू बसताची, स्कुला दुखून आयल कुडले घरा बसून टी व्ही पळयले, मोबायल विडियो गेम्स पळयले, नाल्यार लॅपटॉप इंटरनेट म्हणून हांतू तांगेले टायम जाता. त्या जाल्या नंतर स्कुलाचे होमवर्क म्हणून तांतू टायम जाता. भायर वचून खेळचे कन्सेप्ट उण जाला. त्या जावन सिटीसांतू तुमकां खेळूंक जाग येना, चडावत ग्रावंड्स आनी नाची. फूड आमकां घरा म्हाका भायर आंगण आशिल्लें खेळचे ते पुरो करतले. सो आतां फिजिकल स्पोर्ट्स उण जाला. सो तें एक कारण. दोनी कारण म्हळ्यार फूड हॅबिट्स. फूड जालें तितलें घरा केल्लें फूड खात आशिल्लें. आतां चेडूं पुरा प्रोसेस्ड फूड्स खावचे चड जाला. प्रोसेस्ड फूड्स म्हळ्यार तुमगेले पिझ्झा असो, बर्गर असो, कोल्ड ड्रिंक्स असो, त्या पुरा खावचे चड जाला. कुरकुरे तुमी तळ्ळेलें खाण, कुरकुर खाण त्या पुरा खावचे चड जाला. भायर दुखून हाण खावचे चड जाला. सो तांणी खंयचे तेल यूज करताची त्या पुरा आमकां कळना. सो त्या दोनी कारण. सो मेनली इट इज सेडेंटरी लायफस्टायल प्लस प्रोसेस्ड फूड कन्जम्पशन. हे दोनी अलॉंग विथ पुअर फूड, पुअर ॲक्टिविटी, फिजिकल ॲक्टिविटी लीड्स टू ओबिसिटी. म्हळ्यार आम्मीची दोड्ड दिवन आम्मीची ते ओबेसिटी घेतला बरी जाता. आमी ते दिवन आमगे लायफस्टायल मॉडिफिकेशन जायना जाल्यार ते ट्रिटमेंट करूं ಸ್ವಲ್ಪ टफ आसा. म्हळ्यार फिजिकल ॲक्टिविटी उण जावन दुड्ड दिवन आमी एक्स्ट्रा ಸ್ವಲ್ಪ खावन मागीर प्रॉब्लम जावचे बोज्जू म्हणून सांगताचे. आता चेडवालांतू हे लूज मोशन सामान्य की एके हे खंयचे एक रोगाचे लक्षण जावन आसा. लूज मोशन चेडवालांतू अडल्ट्सा कंपेर केल्यार चिके कॉमन. इताकी म्हळ्यार तांगेली इम्युनिटी आतां डेवलप जाता आसता, ही एक रिजन. प्लस भायरच्यांनी खाल्ल्यार वग्गी तांकां अपसेट जाता. लूज मोशन म्हळ्यार नॉर्मली एक चेडू इन ए डे कितले पण मोशना वता ताज्या पशी चड वच्च्या किंता ताजे कन्सिस्टन्सी ऑफ द स्टूल म्हळ्यार मोशन जावचे ताजी कन्सिस्टन्सी चेंज जाला ते आमी लूज मोशन म्हणून सांगताचे. चुकी लिक्विडी टायप जाता गेल्यार ते आमी लूज मोशन म्हणटाचे. सो फ्रिक्वेन्सी किंता कन्सिस्टन्सी बिकम्स मोर इम्पॉर्टंट इन लूज मोशन. एक सेकंड हांतू मस्त कारण आसा. म्हळ्यार आतां भायरचें खाल्लें तेन्ना त्या फुडान तूं मस्त क्रिमी आनी आसचे चान्स आसता. हे पुरा चड जावचे युजली तुमगेले पावसाळींतू आनी समर टायमार. प्लस भायरचें फूड खाताना अनहायजिनिकली प्रिपेर्ड फूड खंयचे रोड सायड खाल्ले, फूड स्टॉलांत खाल्ले म्हळ्यार हे पुरा जावचे चान्सेस चिके चड आसता. त्या सोडून चेडवांक इश्ट जावचे आयटम म्हळ्यार ज्यूस. ज्यूस हांवें एक पळयलें वेरी कॉमन. ज्यूस ऑर चेडवान खंय वेजिटेबल्स, कट वेजिटेबल्स ऑर फ्रूट सलाड्स खाल्ले आनी चटनीस खाल्ली. खंय हॉटलांत गेले तेन्ना आमी चटनीस खावचे. चटनीक खावचे तूं
द पॉसिबिलिटी इज मोर. इता म्हळ्यार उद्दा आमी बेरसिताची चटणीक खंयच उद्दा घालताचे म्हूण कळना. तुमी तेची हून आशिल्लें फूड खाल्यार हे लूज मोशन जावचे प्रमाण उणें. आतां एक सांबार खाल्लें प्रमाण उणें, चटणी आनी खाल्यार लूज मोशन जावचें प्रमाण चड. कोल्ड आयटमान चड हून केला ಬ್ಯಾಕ್ಟೀರಿಯಾ ವೈರಸ್ दोन्ही. आतां डॉक्टर मॅम, आता प्रती एक चेडवाल आमी पळयल्यार स्क्रीन टायम मस्त मुख्य जावन आसा. म्हळ्यार प्रती एक पोशकान कसं करता ती, तांकां एके भायर काम आसता, एके मॅनेज करूं जायना, मस्त लोटी आसता, तसल्या टायमार एक मोबायल स्क्रीन की TV स्क्रीन घालता ती. सो आतां पोशकांक आमी कसन एक संदेश दिवेत. ओके, स्क्रीन टायम वय आतांचे लायफस्टायलान तुता वेळा आमी उलयलें म्हणके चेडवाले स्क्रीना ಒಟ್ಟು ಅಟ್ಯಾಚ್ಮೆಂಟ್ ಭಾರಿ ಚಡ್ ಆಸ. एक ರೀಸನ್ म्हळ्यार न्यूक्लियर फॅमिली. घरकडे पुढे अज्जा मम्मಮ್ಮ अज्जा बाप्पಮ್ಮ घरकडे बाप्पा पाची फुल्ल जन आसतलीं, कजिन्स पुरा जण ಒಟ್ಟು एक घरांत आसतना चेडवांक परस्पर खेळच्याक इंटरॅक्ट करच्याक आस्पद चड आशिल्लें. सो आतां किश जाला, न्यूक्लियर फॅमिली जाला, घरकडे आवसू बापूसू चेडवां, आयदर चेडू नाल्यार चेडवां. सो ते एक चेडू आसतना कसं जाता, आवसू बापूसू वर्किंग, दोगूय जाण तांणी काम करच्यांत आसतना तांणी तांच्या लायफान बिजी आसताचे. चेडवाक चड अटेन्शन दिवच्याक टायम तांकां जायना. सो तेन्ना कसं जाता, चेडवाक आतां टायम पास किश करका म्हळ्यार चेडवाक एदराक स्क्रीन रेडी आसता. सो आयदर TV की मोबायल की लॅपटॉप की घेवन चेडून बसताची. ते तुमगेले स्क्रीन टायम पात्र येता थंय. रेकमेंडेशन प्रकार आमगेले इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स हाजे रेकमेंडेशन प्रकार एक बाब 2 वर्ष जावचे थंय आयडियली बाबाक 0 स्क्रीन टायम दिवका, म्हळ्यार स्क्रीन टायम दिवचा न्हय. सेकंड 2 वर्ष दुखून 5 वर्ष जावचे चेडवाक इन ए डे मॅक्झिमम 1 तास थंय स्क्रीन टायम दिवीत. त्यावेळी एटेस्ट्रिच न्ही 20 मिनिट्स इंटरवल, 20 मिनिट्साची एक 20 मिनिट्साची एक 20 मिनिट्स तशी 3 इंटरवल जावन चेडवान इन ए डे पळोवीत फॉर 1 hour. आनी 5 वर्सां वयल चेडवाक चड म्हळ्यार मॅक्झिमम 2 तास इन ए डे अगेन विथ इंटरवल्स दिवका. हे मॅक्झिमम रेकमेंडेशन. आनी हे रेकमेंडेशन आसा ते म्हळ्यार हे स्क्रीन टायम शूड नॉट रिप्लेस. म्हळ्यार हे स्क्रीन टायम तुमगेले चेडवाले न्हीद और चेडवाल खेळू, चेडवाल वाजूचे ते पुरा ते स्क्रीन टायम रिप्लेस करचे ना. मस्त स्क्रीन पळोवचे चेडू वय आसा ती हाजे निमित्त कसं परिणाम पडता त्या चेडवाल वयरी. स्क्रीन टायम तांणी कसं टीव्हीर पळयताची ते इम्पॉर्टंट. आतां एक पेरेंट्स लागीं बसून पेरेंट्सान ऑब्जर्व करता आसून प्रोग्राम पळयता असला अडना, नाल्यार चेडूं कसं पळयताची ते इम्पॉर्टंट. थोडे कार्टून्सय आसता ते थोडे एग्रेसीव आसता. सो तेन्ना कसं जाता चेडवाल बिहेवियर चिके एग्रेसीव जाता, ते एक परिणाम आसा. मागीर तांकां टीव्हीर कसं ते कलरफूल कार्टून्स पळोवन तांकां विंगड समाधान करच्याक तेसल स्क्रीन जाय पडटा, ते जाता. नॉर्मल आमी विंगड रितीर कसले एक इन्सिडेंट जाल्यार समाधान जावच्याक तांकां जायना, ते दोनी. मोरने दुश्परिणाम म्हळ्यार चेडवाक न्हीद उण जाता. स्क्रीन टायम पळयता आसल्यार तांगेले ब्रेन ऑलवेज एक्टीव आसता. सो न्हिदोच्या व्हेलल तेन्ना तांणी न्हिदोचे कुडले न्हीदपणा येता म्हळ्यार तांगेले ब्रेन इज ऑलवेज एक्टीव बाय वॉचिंग कार्टून. सो ताकाची न्हिदोचे 1-2 तास पुढे जाल्यार तितले स्क्रीन्स आमी एवॉयड करता. आनी चारीच म्हळ्यार स्क्रीन पळयता पळयता तांणी कसले ऑयली बिनी खाता बसल्यार बोज्जूक इट वील डायरेक्शन जाता. तशी औषध घेतना डॉक्टराल सलहे सूचने मुख्य जावन आस ते कशी तुमी एक समजायशी दिवेत की. वय फर्स्ट म्हळ्यार खंयचेय चेडवाक अनारोग्य जालें तेन्ना जालें तितले तुमी तुमगेले वैद्यांक गेले सलह घेवका. एक दोनीच कसं म्हळ्यार ओल्ड प्रिस्क्रिप्शन घेवन सेम मेडिकल शॉपाला दाखोवन औषध घेवचें ते एवॉयड करता. दोनी. मागीर आतां खांक येता म्हणून आमी व्हरताची. खांकीक मस्त कारण आसता. खांकी तापा म्हणकेची दॅट इज ऑल्सो ए सायन ऑफ इन्फेक्शन आसच्या पुरो ऑर एलर्जी. ते एक सिम्पटम तुमकां ते तुमकां इंडिकेट करता की कसं की चेडवा लंग्सान समना म्हणून. सो ते जालें तितले वैद्यांक दाखोवन ते डायग्नोसीस करून त्या मागीर जाय जाल्यार तुमकां कॉफ सिरप की इन सर्टन केसीस नेबुलायझेशन म्हळ्यार विजींग आनी एक वेळा जाता चेडवांक ते आसल्यार मात्र त्या टायमार नेबुलायझेशन वैद्यांक गेले सलहे प्रकार चलचे इम्पॉर्टंट म्हणून हांव लेखता. आनी त्या वेळा आमी लूज मोशन विशयार उरलेलें ते तशीच केलो चेडवांक कॉन्स्टिपेशन हे जाता आसा हाका कारण कसं नश्य पुरो हांतो दोकून कशी भायर येवेत. नॉर्मली एक चेडवाक तागेले मोशन जाता की ना म्हणून एक सादारण 1.5-2 वर्ष ताई चेडवाक कळटा. तितले ताई चेडवाक कळना, इनवॉलंटरी पॅसेज आसता. सो युजली पेरेंट्सान आमी कसं करता म्हळ्यार एक चेडू 2.5 वर्ष जाले नंतर चेडवाक टॉयलेट ट्रेनिंग म्हणून करता पडटा. म्हळ्यार
एक दिवसाचे 3 मेजर मिल्स, सकाळी कापी, दनपारा जेवण, रात्री जेवण, हे 3 मेजर मिल्स जाले नंतर जाल तितले चेडवाक टॉयलेटा वचून बसोवन ताका टॉयलेट ट्रेनिंग इनिशिएट करचें पडटा. हे सादारण 2.5 वर्सांनी इज द रायट टायम टू डू टॉयलेट ट्रेनिंग. हे जालना तेन्ना प्लस चेडू ಸ್ವಲ್ಪ मैदा ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ चड खाता लायक ब्रेड, बटर, बिस्कीट, टोस्ट असल पुरा बन्स असल पुरा खाताना त्या मैदा प्रॉडक्ट आनी खावचे दुखून प्लस फायबर उणे आसल्यारी. फायबर म्हळ्यार तुमकां ग्रीन वेजिटेबल्स आसच्या पुरो, तवशे कॅरेट्स हे पुरो असल वेजिटेबल्स ना आसतना आनी उदक पिवचे अंश उण जाल्यार असल चेडवांक कॉन्स्टिपेशन जावचे चान्स आसता. मोस्ट कॉमन कसं म्हळ्यार चेडवांक हॅबिच्युअल कॉन्स्टिपेशन म्हणटात आमी. म्हळ्यार चेडू ते हॅबिट शिकोवन घेता. आतां एक पंत कॉन्स्टिपेशन म्हळ्यार मोशन घट्टी जाले कुडले चेडू कसं करता, टॉयलेटा वचून बशिल्ले तेन्ना तें मोशन पास जाता आनी चेडा दुखता. सो नेक्स्ट टायम वतना चेडवाक ते उडगास आसता, ओ हांव लास्ट टायम मोशनाक गेलें तेन्ना म्हाका दूख येयलें, सो आतां हांव वच्चें ना म्हणून चेडू पोस्टपोन करता. सो ते एक विशियस सायकल जाता. पेन विल लीड टू कॉन्स्टिपेशन, कॉन्स्टिपेशन विल लीड टू मोर पेन. सो दॅट इज द ओवरऑल प्रॉब्लम. ताका आमी चड कॉन्स्टिपेशन पळयता आसाची. चेडवाल सर्वांगीण अभिवृद्धी करचे विशयारी तुम्ही आत्ताचे युवा पोषकांक कसं नेक सांगूक इच्छा पावता ती? आत्ताचे चेडूं मुखार आमगेले देशाचे प्रजे. सो आतां चेडूं आमगेले हेल्दी आसून तांणी बुदोवन जावन आसल्यारी फाय आमगेले देशाक मुखार हाडचे, उद्धार करचे, चांग नांव पावचे तशी जाताची. सो सर्वांगीण चेडाल एक बेळवणीक चल म्हळ्यार एक फस्ट इज चेडवाल न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हळ्यार चेडवाल आहार पद्दती बद्दल एक लक्ष दिवका. फस्ट 6 म्हयनो खाली ब्रेस्ट फिडींग जावन मागीर एक्स्ट्रा फीड्स डॉक्टराल सल्हे प्रकार एक्स्ट्रा फीड्स दिवका, त्या दिवन न्यूट्रिशन जातरी नेक्स्ट टायमाक चेडाक वॅक्सिनेशन ते करोवका. गव्हर्मेंटाचे गायडलायन्स प्रकार वॅक्सिनेशन करोवका. त्या दोनीचे तिनीचे चेडाक रायट टायमार करेक्ट टायमार अक्षराभ्यास करून चेडाक शिक्षणाक प्रामुख्यते दिवका पडटा. इता म्हळ्यार शिक्षण असल्यार आमकां मस्तबग आमकां दारी दाखयता जिवनांत. तूं कसो कोरीत, कसो करचें नज, कसो करेक्ट, कसो रॉंग, तें पूरा आमकां शिक्षणांत मेळटा. चारीचे केन्ना आमगेले चेडवाक विंगल चेडा वट्टू कंपेर करचें नज. ईच चेडू इज स्पेशल, एवरी चायल्ड इज स्पेशल. सो आमगेले चेडू ಸ್ವಲ್ಪ शॉर्ट आस, तांगेले चेडू ಸ್ವಲ್ಪ दीग आस, तांगेले चेडू चड मार्क्स काडटा, आमगेले चेडू ಸ್ವಲ್ಪ उण मार्क्स काडटा, असल केन्ना आमकां कंपॅरिजन आसचें नज. म्हळ्यार ईच चायल्ड इज स्पेशल. सो आमगेले चेडाल बेस्ट क्वॉलिटीज खंयचे आसा आमी त्या चेडाक पॉजिटिविटी दिवन ते आमी भायर हाडचे तशी हे करता, वर्क करता. ताजे कंपेर केल्यार चेडवाल कॉन्फिडन्स डावन जाता. तो पळय किश करता आसता, लायक करता आसता, तो इतलो लायक डान्स करता, तूं तें करना, तागेलें अक्षर कितलें चंद आसता, तुगेलें अक्षर इतलें गलीज आसता, तिश पुरो आमी म्हणूं वचचें नज. तिश आमकां म्हणल्यार त्या डेव्हलपिंग ब्रेना वयरी एक प्रभाव पडटा. सो कंपेर आनी करूं वचूं नाकाची आनी चेडाक एज्युकेशन लायक दियाची. आनी स्पोर्ट्सय व्हेरी इम्पॉर्टंट. खाली एज्युकेशन दिवन तावळे आमी उलयले प्रकार स्क्रीन टायम असल बोज्जू हे पुरो चड जाता. सो फिजिकल एक्टिविटी जाल तितले घालायची. आतां ग्राउंड्स नाची बट जाल्यार थोडे क्रिकेट क्लब्स आसताची और बॅडमिंटन क्लब्स आसताची, स्विमींग क्लासेस क्लब्स आसताची, लेडीजांक जाल्यार भरतनाट्यम आसा, विंगड स्पोर्ट्सय आसा. सो खंयचे स्पोर्ट्स चेडा इंट्रस्ट आसा ताका एक व्हरच्याक प्रयत्न करता, त्या इतलें कोरीत. डॉक्टर मॅम, आतां एक नवजात शिशू अवसूल गर्भा दुखून भायर येता, ताका म्हळ्यार कोण म्हूण गोतना, कसं नाही गोतना, उल्लोवच्या कळना. तशी एक पेडियाट्रिशन एक शिशू वैद्याल पात्र अपार जावन आसता. तशी हे क्षेत्रांतू तुमकां मस्त एक अविस्मरणीय संगती कसं नाही आस की आमगेले श्रोत्राले वटू एक वांटून घेवेत की? एवरी कपलाक बेबी डिलिव्हरी जावचे मोमेंट आसना ते स्पेशल मोमेंट. आनी ॲज अ पिडियाट्रिशन आमकां ते व्हेरी इम्पॉर्टंट मोमेंट. म्हळ्यार बेबी भायर येता, डेलिव्हरी जाता. सो आमगेलो फोकस कसल्यार आसता म्हळ्यार बेबीले फस्ट क्राया वयर आसता. फस्ट बेबी रडत की ना, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट आमकां, इवन गायनोकॉलॉजिस्टांकय. सो आमगेलो फोकस चेडान रडचें आनी चेडाल ब्रेथ, हार्टबीट ताजे वयर आसता. सो ते फस्ट पार्ट. प्रत्येक डिलिव्हरी इज प्रिशियस डिलिव्हरी. प्रत्येक बेबी विच कम्स आउट इज प्रिशियस फॉर अस. त्या फस्ट मोमेंट. सो ते एक पंत बेबी भायर आयले नंतर थोडे कारण थोडे टायमार आमकां कसो जाता, थोडे टायमार आमकां बेबी रडनाची. तेन्ना आमी कसं करताची रिससिटेशन म्हणून करताची. म्हळ्यार आमकां एक डिवायस आसता, बॅग अँड मास्क म्हणटाची. ते आमी एक बलूनशें आसता ते घेवन बेबील त्या तोंडाक ते मास्क शें दवरून आमी बेबीक ब्रेथ दिताची, आर्टिफिशियल ब्रेथ. सो त्या ब्रेथ दिवन जातरी मॅजिकली बेबीले हार्टबीट लो आशिल्ले विदीन अ फ्रॅक्शन ऑफ 30 सेकंड्स सडन नॉर्मल येता. ब्रेथ नाशिल्ली बेबी, जीव नाशिल्लेशें दिसचें आशिल्ली बेबी सडन ब्रेथ घेवन रडू सुरू जाता.
सो वैद्यकीय वृत्तीचे आमकां सार्थकते खंय कळचें म्हळ्यार ते रण आशिल्ले बेबी केन्ना रडता, ते नीळ आशिल्ले बेबी केन्ना पिंक जाता, ते लिंप आशिल्ले बेबी केन्ना एक्टिवली मुवमेंट्स स्टार्ट करता. दॅट इज वन थिंग वीच गिव्स अस द मोस्ट सॅटिस्फॅक्शन. आनी ह्या बेबीज आमकां केन्ना फॉलोवपाक येताची आमगेल्या क्लिनिकाक येतना त्या खुशीन तांणी हांसचें, तांगेले नॉर्मल एक्टिविटी, तांगेले नॉर्मल बेळवणगे पळोवन आमकां एक संतोष मेळचे पळय ते आमगेले ताजे सम खंयचे ना. म्हळ्यार दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. सो हांव म्हगेल्या एक्सपिरियन्सान मस्त बेबीज आसा तशी पळयला. खंयची बेबी रणतील बेबी रोवणू नॉर्मल जावन घरा डिस्चार्ज जावन कडेन नॉर्मल जावन आमगे लागीं फॉलोवपाक येतना तांगेले एक्टिविटी बेळवणगे पळोवन खुशी जावचेच पळय ते म्हगेले अविस्मरणीय संगतीಗಳು म्हण एक न्ही मस्त आशिल्ले तसले एक सांगू जायना. ಎದ್ದೊಳ್ವರೆನ ಆಮ್ಗೆಲೆ ಆಕಾಶವಾಣಿ ಸ್ಟುಡಿಯೋ ಅಂತೂ ನವಜಾತ ಶಿಶುದಕೋನು ಅಮ್ಮಿ ಚರಡುವ ಲಾಲನ ಪಾಲನ ತಂಗೆಲ ಆರೈಕೆ ಆರೋಗ್ಯ ह्या विषयारी मस्त माहिती डॉक्टर मानस एम शानभोग हंगेले संगात संदर्शन अंतू विषय घेतिलस. ह्या विषय आम्ही परिपालन केल्यारी एक सदृढ प्रजे आम्ही निर्माण करूके साध्य जाता. ಎದ್ದೊಳ್ವರೆನ तुमगेले एक बिझी शेड्यूल अंतू आमगेले स्टुडियो किंवा माहिती दिलेलाक आकाशवाणी तर्फेन आणि आमगेले श्रोत्राल तर्फेन धन्यवाद समर्पण करता. धन्यवाद डॉक्टर माम. धन्यवाद. हांव ऑल इंडिया रेडियो मँगलोर डिव्हिजन आणि आत्ता निरूपकी जावन आशिल्ले श्रीमती चेतना नायक हांकां हृत्पूर्वक धन्यवाद सांगता. म्हाका एक अवकाश दिवन म्हगेले थोडे थॉट्स आशिल्ले ते तुमकां संदर्शना मुखांतर सांगचे एक अवकाश केले खातीर. आनी काली चिल्ड्रन्स डे आशिल्ले देखून पुरा चेडवांक हॅपी चिल्ड्रन्स डे. तीश पळोवच्या गेल्यार प्रत्येक पोशकांक प्रति दिवसय चिल्ड्रन्स डेची सकाळी चेडू उठेल देखून चेडान स्कुला वच्चे देखून चेडाला एक्टिविटीज रात्री न्हिदोचताय एक पोशकांगेले जिवनांतू चेडाले पात्र भारी मुख्य जावन आसता. सो एवरी डे इज ए चिल्ड्रन्स डे बट वी सेलिब्रेट इट ऑन 14th November सिंबॉलिकली. सो हॅपी चिल्ड्रन्स डे टू ऑल द क्यूट किड्स आउट देअर. धन्यवाद. ಎದ್ದೊಳ್ವರೆನ್ तुम्ही कोडियालचे कस्तुरबा मेडिकल कॉलेजो हांगाचे पीडियाट्रिक्स विभागाचे असोसिएट प्रोफेसर आणि अश्विनी पॉलिक्लिनिक हांगा कन्सल्टंट पीडियाट्रिशियन जावन सुमार 12 वर्षदकून सेव करतसचे डॉक्टर मानस एम शानभोग हंगेल संगात चल्लेले संवाद ऐकलेंती. हांगाक आयचे कोंकणी कार्यक्रम समाप्त जाता. नमस्कार.